अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज मी तुम्हाला धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ तनुजा गवा या स्वामी भक्त ताईंचा हा प्रत्येकाला थक्क करणारा, प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणणारा हा सुंदर अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे। स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणत्या रूपात येतात आणि न कळत दर्शन देऊन जातात, भक्तांची परीक्षा स्वामी कसे बघतात, हे सर्व काही तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास। पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात। ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ। मी सौ तनुजा आणि मी धुळे जिल्ह्यातून सागरोळी या भागात राहते आणि आज सर्वांनाच मी स्वामींनी मला दिलेली ही प्रचिती सांगत आहे। खरं तर मी मागील 6 वर्षांपासून स्वामी सेवेत आहे। लग्नानंतर माझ्या मिस्टरांचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे वाचण्याचे चान्सेस हे फक्त 5% होते। माझे मिस्टर हे 6 महिने कोमात होते आणि त्याचवेळी माझ्या मुंबईत राहणाऱ्या मावस सासूंनी मला स्वामी सेवा करायला सांगितली। त्यावेळी मी 5 गुरुचरित्र पारायण तर 108 मी सारामृत पारायण केली होती आणि न वाचणारा माझा नवरा स्वामी कृपेने वाचला होता। खरं तर स्वामींनी त्यांना पुनर्जन्मच दिला होता। तिथून मी स्वामी सेवा कधीच सोडली नाही। छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये स्वामींनी मला नेहमीच प्रचिती दिली, मात्र मला नेहमीच वाटायचं की स्वामींनी कधीतरी आपल्या समोर येऊन प्रचिती द्यावी, स्वामींनी आपल्याला कधीतरी आशीर्वाद द्यावा, महाराजांचा आपल्याला काहीतरी दृष्टांत घडावा। आत्ताच काही महिन्यांपूर्वी मी स्वामींच्या 11 गुरुवार व्रताला सुरुवात केली। खरं तर हा संकल्प मी फक्त सेवेसाठी केला होता। स्वामींनी मला प्रचिती द्यावी, स्वामींनी मला दर्शन द्यावं, म्हणून मी पहिल्या गुरुवारपासून स्वामींकडे हट्ट धरला होता। बघता बघता माझे 10 गुरुवार पूर्ण झाले। 11व्या गुरुवारी उद्यापन होतं। उद्यापनाला मी आमच्याच शेजारची 11 मुलं जेवणासाठी बोलवली होती। संध्याकाळ झाली होती। सारामृत वाचून माझी आरती देखील म्हणून झाली। मुलांचीही पूजा करून झाली। मुलांना फक्त जेवायला द्यायचं बाकी होतं। मी घरामध्ये धूप पेटवला होता। माझ्या मनात फक्त एकच विचार चालू होता, महाराज 11 गुरुवार झाले पण अजूनही तुम्ही मला दृष्टांत दिला नाही। मला फक्त एकदा दृष्टांत द्या, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या। हे कंटिन्यू माझ्या मनामध्ये चालू होतं। मी तो धूप संपूर्ण घरभर फिरवत होते। फिरवता फिरवता मी किचनमध्ये गेले आणि तिथे मला कसला तरी आवाज आला। खरं तर मला किचनमध्ये 15 मिनटं तो आवाज येत होता। कोणीतरी मोगऱ्याची किंवा सोनचाफ्याची फुलं आणावीत असा एक सुगंध किचनमध्ये पसरला होता, पण मी अशी कोणतीही फुले त्या दिवशी घरात आणलीच नव्हती, कारण मला मार्केटमध्ये कुठलीच फुलं सुगंधी अशी भेटली नव्हती। घराच्या बाजूला असणारी जी फुलं आहेत त्यांनीच मी स्वामींना सजवलं होतं। अचानक हा सुगंध कुठून येतोय हे मी पाहत होते। तितक्यात जिथे मी गॅसची टाकी ठेवते तिथे कोणीतरी मला आवाज देत आहे असा भास झाला, पण मी दुर्लक्ष केलं। पुन्हा 5 मिनिटात तिथून भिवू नकोस असा स्पष्ट आवाज आला आणि जेव्हा मी गॅस सिलेंडरची ती टाकी बाजूला केली तेव्हा माझ्या अंगावर चमचमीत घाम आला, कारण भला मोठा नाग तिथे होता। मी जोरजोराने आरडाओरडा सुरू केला आणि सर्वच बघायला जमली।
काय प्रकार आहे कुणालाच समजेना. इतक्या वर्षात घराच्या बाजूलाही कधी साप पाहिला नव्हता. मात्र हा नाग गॅसच्या मागे कुठून आला कुणालाच काही कळेना. साप असल्याने प्रत्येकजण घाबरला. माझ्या मिस्टरांनी लगेचच सर्पमित्राला देखील फोन लावला. घरात मी, माझी सासू, माझे मिस्टर आणि माझे सासरे तसेच माझी 2 मुलं हे आम्ही सर्वच जण हे सर्व काही पाहत होतो. उद्यापनासाठी बोलवलेल्या लहान मुलांना आम्ही घरी पाठवलं आणि नंतर हा साप कुठे जातोय त्याच्याकडेच आम्ही लक्ष देत होतो. मात्र हा साप आमच्या समोर किचनवर चढला आणि मी जे जे पदार्थ ठेवले होते त्या प्रत्येक पदार्थाला तो स्पर्श करू लागला. अगदी अचानकच माझ्याकडनं खिरीच्या पातेल्यावरचं झाकण ठेवणं मी विसरली होती आणि त्या खिरीला त्याने पूर्ण स्पर्श केला. खरं तर खीर खराब झाली म्हणून माझ्या मनामध्ये राग आला. मी मनातून घाबरलेही होते आणि चिडलेही होते, कारण गुरुवारीच हा साप कसा आला म्हणून मला राग आला होता. माझ्या उद्यापनाच्याच दिवशी हे सगळं व्हायचं होतं का म्हणून मी संतापले होते. पुढील 10 मिनिटात घरामध्ये सर्पमित्र आला. मात्र तो साप आमच्या डोळ्यांसमोरून तिथून गायब झाला आणि याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. खूप शोधूनही तो कुठे गेला हे कळालंच नाही. पण माझ्या मिस्टरांना आणि मला साम्य वाटणारी गोष्ट म्हणजे त्या सापातून स्वामींसारखाच एक आवाज येत होता आणि तो आवाज म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तरीही मला कळालं नाही की त्या सापाच्या रूपात माझे स्वामीच होते. खरं तर त्या दिवशी मी खूप रडले, कारण उद्यापनालाच हे काय संकट आलं हे मला कळालं नाही. मात्र त्या रात्री मला एक स्वप्न पडलं, ज्यात तो साप मला दिसत होता आणि त्या सापातून मला स्वामी आवाज देत होते. तूच तर हट्ट केलास की तुम्ही घरी या, स्वामी घरी या, आणि तुझ्या घरी येण्याचा हट्ट मी पूर्ण केला. तुला दृष्टांत हवा होता ना, त्यासाठीच तर मी आलो होतो तुला दर्शन द्यायला. तू पहिल्या गुरुवारपासनं म्हणायचीस की स्वामी माझा नैवेद्य खा. बघ, आज मी तू बनवलेली खीरसुद्धा खाल्ली आणि तृप्त झालो. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. ताई म्हणतात, त्या स्वप्नाने मी खडबडून जागी झाले आणि पहाटे 3 वाजताच मी पलंगावर येऊन बसले. त्या रात्रीचा दृष्टांत मला कळाला होता. चक्क स्वामी माझ्या भक्तीसाठी तिथे अवतरले होते. स्वामींनी मला आशीर्वाद दिले. खरंच धन्य झाले. माझी इच्छा पूर्ण झाली. शेवटच्या गुरुवारी स्वामींनी मला समोर येऊन प्रचिती दिली. ताई पुढे म्हणतात, अगदी सकाळचे 7:30 वाजले असतील. मी सहजच मोबाईल घेतला आणि त्यावेळेस मी एक न्यूज बघितली जी आमच्याच भागातली होती. ताई म्हणतात, आमच्यापासूनच अगदी अर्ध्या तासावर असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी माझे मिस्टर दररोज कामासाठी जातात. एक बस आमच्या भागातील अनेक लोकांना घ्यायला येते आणि त्याच बसमध्ये माझे मिस्टर जातात. काल त्यांची खरं तर नाईट होती, मात्र घरात साप आल्याने काल ते ड्युटीवरती गेलेच नाही आणि जात असताना त्याच बसचा ॲक्सिडेंट झाला होता. असंख्य लोकांना त्या ॲक्सिडेंटमध्ये अपघात झाला होता आणि प्रत्येक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. जेव्हा मी सकाळी हे पाहिलं, ऐकलं, त्यावेळेस मी मिस्टरांजाऊन खूप रडले. स्वामींच्या समोर जाऊन मी नतमस्तक झाले, कारण स्वामींचा तो दृष्टांत मला कळाला होता. स्वामींनी त्या सापाचं रूप घेऊन माझ्या मिस्टरांना पुन्हा एकदा वाचवलं होतं. माझ्या घरावर आलेलं संकट स्वामींनी तारलं होतं. कदाचित तो साप, ते स्वामी त्या रूपात आलेच नसते तर माझे मिस्टर देखील त्या अपघातामध्ये आज हॉस्पिटलमध्ये असते. बऱ्याच लोकांना जीव देखील गमवावा लागला. कदाचित त्यात माझे मिस्टर देखील असते आणि ते सर्व आठवून मी जोरजोराने रडू लागले. स्वामींनी माझ्या कुंकुवाला पुन्हा एकदा सौभाग्य दिले होते. खरंच स्वामी धन्य झाले. खरंच स्वामी धन्य झाले. फक्त एकच इच्छा, स्वामी प्रत्येक
प्रत्येक जन्मात तुमचेच चरण मिळावे आणि प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवाच घडावी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत अनुभव होता. स्वामी आपल्या भक्तांसाठी कधी कोणतं रूप घेतील हे सांगू शकत नाही. मात्र स्वामींचा आजचा हा अनुभव ऐकून माझ्याही अंगावरती शहारे आले. आपल्यापैकी कोणाच्या अंगावरती या अनुभवाने शहारे आले नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.